तर इथे बघू शकता मी अर्धा चमचा राई टाकून घेणार आहे आणि अर्धा चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट, पाऊण चमचा हळद आणि 1 चमचा अंबारी मसाला. थोडा कमीच तिखट करायचं म्हणून तिथे 1 चमचा मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा अंबारी मसाला टाकलेला आहे आणि पाऊण चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे. तर आता हे याच्यामध्ये आपण आता ह्या शेंगा छान अशा टाकून घ्यायच्या. या शेंगा आपण शिजवून घेतलेल्या आहेत, आधी शिजवून घ्यायच्या आणि ह्यानंतर फ्राय करायच्या आहेत. कमी गॅस करून ह्या तेल तिखट मिठामध्ये छान अशा फ्राय करून घ्यायचं, छान लागतात. तर इथे बघू शकता आपण ह्या तेलात आता छान अशा परतून घेतलेल्या आहे. इथे अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी ते अर्धा चमचा मीठ टाकते. टाकल्यानंतर असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मला 10-15 मिनटं अशा फ्राय होऊ द्यायचे आहे. अशा छान लागतात. इथे बघू शकता आपल्या शेंगा अशा छान फ्राय झालेल्या आहेत आणि ह्या आपण ही भाजी आपण वरण भातासोबत, भाजी भाकरी, पोळीसोबत, भाकरीसोबत आणि खिचडीसोबत पण ही भाजी आपण खाऊ शकतो. तर अशा पद्धतीच्या शेंगा फ्राय केलेल्या शेंगा पण छान लागतात. तर अशी भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.